श्रीमंत परिवार मग बायकोवर आणि 2 लेकरांवर कुऱ्हाडीने जीव घेणा हल्ला करून का ठार केले। बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजीचा दुपार 2 वाजले असावेत। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या लक्ष्मी टाकळी या गावातील तानाजी जालेंदर उबाळे याच्या घरात भांडणे सुरू होती। तानाजी हा आपली पत्नी पल्लवीसोबत मोठमोठ्याने भांडत होता। त्यांच्या भांडणाचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकावयास येत होता। सुरुवातीला नेहमीचेच आहे असे म्हणून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र हळूहळू या भांडणाचा आवाज वाढू लागला होता। त्यातून रडण्याचाही आवाज ऐकू आल्यानंतर मात्र लोक उबाळे यांच्या घरासमोर गोळा होऊ लागले। दरवाजा बंद असल्यामुळे तो ठोठावण्याचे धाडस काही लोकांना होत नव्हते। त्यानंतर काही मिनिटातच लोकांचा गॅसचा वास येऊ लागल्याने नागरिकांनी पाठीमागच्या दरवाजाकडे धाव घेतली आणि तो दरवाजा उघडून पाहिले असता सर्वांच्या अंगाला घाम सुटला। तानाजी उबाळे याच्या हातात कुऱ्हाड होते। त्याची पत्नी पल्लवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। त्यांची दोन्ही मुले सार्थक आणि शिवम हे दोघे जखमी झाले होते। जखमातून रक्त वाहत होते। तानाजीही जखमी होता। घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता। पुढे काहीतरी अनर्थ घडवण्याच्या दृष्टीने गॅसही सुरू करण्यात आला होता। लोकांनी प्रसंगावधान राखत आधी गॅसची टाकी बाहेर काढली। कोणीतरी पंढरपूर पोलीस स्टेशनला घटनेबाबत कळवले। 12 वर्षापूर्वी पल्लवीचा तानाजी उबाळे याच्याबरोबर विवाह झालेला होता। दोघांचा संसार आनंदाचा सुरू होता। सुरुवातीला तानाजी हा प्लंबर म्हणून काम करत होता। यातून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने त्याने तो व्यवसाय सोडून नाश्ता सेंटर सुरू केले होते। ते चांगल्या प्रकारे सुरू होते। या व्यवसायामध्ये त्याची पत्नी पल्लवी देखील त्याला मदत करत होती। दोघांच्या कष्टामुळे नाश्ता सेंटर चांगल्या प्रकारे चालू होता। अशा या संसाराला संशयाने खीळ बसली। गेल्या 2 वर्षापासून तानाजी हा पत्नी पल्लवीवर संशय घेऊ लागला होता। यातून दोघांच्यामध्ये भांडणे होऊ लागली। एकदा पल्लवी माहेरी आल्यावर तिने याबाबत आपल्या भावालाही सांगितले होते। त्यामुळे भाऊ अभिजितने आपल्या बहिणीच्या घरी येऊन तानाजी उबाळे याला माझ्या बहिणीवर विनाकारण संशय घेऊ नका, त्याशी नाही असे म्हणत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। यावेळी तानाजीलाही हे म्हणणे पटलेले होते, पण एकदा का संशयाचा किडा डोक्यात शिरला की तो काही केल्या निघत नाही। काही दिवस उलटल्यानंतर तानाजी पुन्हा पल्लवी बरोबर भांडू लागला, कारण तेच होते चारित्र्याचा संशय। याबाबत पल्लवी भाऊ अभिजितला सांगायची, तेव्हा भाऊ तिच्या घरी येऊन तानाजीची समजूत काढायचा। दोघांची भांडणे भाऊ मिटवायचा। अनेक वेळा असे घडलेले होते। दोघेही हट्टी स्वभावाचे होते, त्यामुळे भांडणे वारंवार होत होतेच। यातूनच तानाजीने दिनांक 18 जून 2025 रोजी पल्लवीला ठार मारून मुलांनाही संपवण्याचा प्रयत्न केला। तसेच आपणही आत्मघात करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही। जमलेल्या लोकांनी घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, उपनिरीक्षक विक्रम तडवी, दत्तात्रय भोसले, हेड कॉन्स्टेबल विनायक नलवडे, सहाय्यक फौजदार विजय गायकवाड, दत्तात्रय तोंडले आदी जण घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जखमी तानाजी उबाळे, मुले सार्थक उबाळे वय वर्ष 9, शिवम उबाळे वय वर्ष 7 या तिघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पल्लवी मृत्यू पावली होती। तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवून देण्यात आला होता। दरम्यान या घटनेची माहिती पल्लवीच्या माहेरी कळवण्यात आल्याने थोड्याच वेळात पल्लवीचा भाऊ अभिजित संजय जगताप वय वर्ष 21, राहणार अरण, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर हे आपल्या नातेवाईकांच्यासह घटनास्थळी दाखल झाले। पल्लवीचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला। अनैतिक संबंधाच्या कारणावरून तानाजी हा पत्नी पल्लवीसोबत सतत भांडण करत होता। अखेर याच कारणावरून त्याने पल्लवीचा खून केला। 2 मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न करून स्वतः आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला, असे पोलिसांना सांगण्यात आले। घटना कोणत्या कारणावरून घडली याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। तानाजीने पल्लवीचा खून केला। दोन्ही मुलांनाही ठार मारण्याचा प्रयत्न करून सर्व कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला होता। याचा अर्थ या घटनेतील संशयित स्वतः तानाजी उबाळे असल्याने त्याच्याकडून माहिती घेणे क्रमप्राप्त होते, पण तो जखमी असल्याने
उपचारासाठी रुग्णालयात दाखल होता. तो रुग्णालयातून पळून जाईल म्हणून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता. तानाजी याच्यावर उपचार झाल्याने तो धोक्यातून बाहेर पडला होता. पल्लवी तानाजी उबाळे, वय वर्ष 35, राहणार लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर, हिच्या खून प्रकरणी आणि मुले सार्थक, वय वर्ष 9, दुसरा मुलगा शिवम, वय वर्ष 7, या दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पल्लवीचा भाऊ अभिजित जगताप यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये तानाजी उबाळे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 513/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1) प्रमाणे तानाजी उबाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तानाजी उबाळे याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो उपचारातून बरा झाल्यावर त्याला अटक केली. त्याच्याकडे खुनाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की गेल्या 2-3 वर्षापासून पल्लवी हिच्या वागण्यामध्ये फरक पडला होता. मी घराबाहेर गेलो की कोणाशी तरी मोबाईलवर तासनतास गप्पा मारत बसत असे, सोशल मीडियावर चॅटिंग करत असे. मी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तर ती देण्यास टाळत होती. नेहमी चांगले कपडे घालून मेकअप करून ती कोणते ना कोणते कारण सांगून घराबाहेर पडत होती. ऐशो आरामे जीवन जगण्याचा तिचा कल वाढलेला होता. मुले मोठी होत असल्याने त्यांच्या शिक्षणाचा, खाण्यापिण्याचा खर्च वाढत असल्यामुळे मी दिवस रात्र कष्ट करत होतो. मात्र पल्लवीला त्याचे काही वाटत नव्हते. मला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. याबाबतची चर्चा माझ्या कानावर आली. तिला तुझ्या बाहेर कोणासोबत संबंध आहेत ते तोड, घरात मुलांच्याकडे लक्ष दे असे तो सांगत होता. याकडे दुर्लक्ष करून ती मात्र आपल्या मनाप्रमाणे वागत होती. तिच्या वागण्याचा राग मला येत होता. यातून भांडणे होत होते. बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी अनैतिक संबंधाच्या कारणावरून भांडण झाले. ती ऐकत नसल्यामुळे कुऱ्हाडीने पल्लवीच्या डोक्यात वार केला. सार्थक आणि शिवम यांच्यावरही वार केले. स्वतःवर वार केले. गॅस सोडला आणि कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला. यात पल्लवी मरण पावली असे संशयित तानाजीने सांगितले. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, उपनिरीक्षक विक्रम वडळे, दत्तात्रय भोसले, सहाय्यक फौजदार विजय गायकवाड, दत्तात्रय तोंडले, हेड कॉन्स्टेबल विनायक नलवडे, तैबुद्दीन मुंडे, सागर गवळी यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.